नमस्कार, मी मुकुंद गोविंद कुलकर्णी, MA वेदांग ज्योतिष. माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सज्जनहो, येणारी गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी आहे. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काहीतरी गुरुसेवा आपल्यासमोर सादर करावी या निमित्ताने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. खरं म्हणजे गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्य या परंपरेतला अत्यंत सुवर्णमय असा हा दिवस. गुरुनी शिष्याला जे काही दिलेलं असतं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि गुरुचे आभार मानावेत, किंबहुना गुरुला काहीतरी द्यावं यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण मानला जातो. खरं म्हणजे ज्या गुरुनी आपल्याला सगळं दिलं आहे त्या गुरुला आपण काय द्यावं, परंतु तसं नाही आहे. आपल्या प्रेमातलं थोडं प्रेम गुरुला अर्पण करताना गुरुदक्षिणा द्यावी असा प्रघात आहे. परंतु या गुरुचं महत्त्व जर आपण लक्षात घेतलं तर गुरु हा ज्ञानाचा अथांग सागर आहे असं म्हटलं आहे. गुरु हा शाश्वत सत्य आहे. गुरु हा प्रकाश आहे. गुरुचं वर्णन करताना वेदामध्येही याच पद्धतीने वर्णन केलेलं आहे. किंबहुना गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे असंही वर्णन वेदामध्ये सापडतं. मग अशा या गुरुची भक्ती केवळ गुरुपौर्णिमेलाच करायची का, तर नाही. ती दैनंदिन जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जशी परमेश्वराची भक्ती आपण करतो तसंच गुरुस्मरण, गुरुवंदन किंवा गुरुपूजन हे तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु आजच्या या पौर्णिमेच्या निमित्ताने, की ज्याला व्यास पौर्णिमा म्हटलं आहे, महर्षी व्यास, ज्यांना वेद महर्षी म्हटलेलं आहे, असे व्यास ऋषी की ज्यांनी महाभारताची रचना केली, ज्यांनी 4 वेदांचं विभाजन केलं आणि 18 पुराणांची रचना केली, असे महर्षी वेदव्यास यांना आदिगुरु म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांचा जन्म या दिवशी झाला, आषाढ शुक्ल पौर्णिमा, म्हणून हा जन्मदिवस म्हणून ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. जिथे जिथे आपल्याला ज्ञान दिलं गेलेलं आहे, जिथे जिथे आपल्याला मार्गदर्शन दिलं गेलेलं आहे, अशा सर्व व्यक्तींना गुरुतुल्यच मानण्याची पद्धत आहे. पहिले आईवडील असतील, शिक्षक असतील, किंबहुना नकळतपणे आपल्याला ज्यांनी ज्यांनी ज्ञान दिलं आहे त्या व्यक्ती कदाचित आपल्या स्मरणात नसतात, पण त्यावेळेस त्या गुरुसारख्याच आपल्याला ज्ञान देतात. म्हणजे गुरुचं महत्त्व तेवढं आहेच, परंतु शिष्य म्हणून आपलंही गुरुप्रती काही कर्तव्य आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. गुरु आपल्याला काय देतो? गुरु आपल्याला आयुष्यातलं समाधान देतो. कारण गुरु हे परमसत्य आहे व या परमसत्याची जाण करून देणं, किंबहुना या आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेणं, असत्यातून सत्याकडे नेणं आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेणं हे काम गुरु करतो. अत्यंत महत्त्वपूर्ण असं काम गुरुचं आहे. त्यामुळे गुरु शिष्याचं नातं हे पवित्र आहे. भगवान श्रीकृष्णांनाही गुरु होते, भगवान श्रीरामांनाही गुरु होते आणि भगवान दत्तात्रयांना देखील गुरु होते. भगवान दत्तात्रयांनी तर 24 गुरु केलेले आहेत. 24 गुरु करून त्यांनी आपलं जीवन यथार्थ करून संपूर्ण जगाला अध्यात्माचा संदेश दिलेला आहे. अशा या गुरुची महती शब्दात सांगणं अवघड आहे. परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करावी असा हा दिवस आहे गुरुप्रती. त्यामुळे या सगळ्या गुरूंप्रती कृतज्ञता तर आपण व्यक्त करतोच, परंतु या दिवशी नेमकं काय करावं, गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, किंबहुना अध्यात्मामध्ये मंत्रदीक्षा, शक्तिपात या शब्दांचा नेमका अर्थ काय. आता शक्तिपात कोण करतं, तर गुरु करतो. कोणत्याही सक्षम किंवा सिद्ध गुरु आपल्या आध्यात्मिक ऊर्जेद्वारे शिष्याच्या सुप्त कुंडलिनी शक्तीला जागृत करण्याची जी प्रक्रिया करतो त्याला शक्तिपात म्हणतात. त्यानंतर आपण मंत्रदीक्षा. आता ही मंत्रदीक्षा म्हणजे काय, तर आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी गुरुकडून शिष्याला दिलेला एक गुप्त व पवित्र असा मंत्र आहे. म्हणजे हे गुरु शिष्याचं नातं अधिक बळकट करण्यासाठी गुरु मंत्रदीक्षा देतो, गुरु शक्तिपात देतो. परंतु प्रत्येकाला असा गुरु आहे का, किंबहुना प्रत्येकजण अशी मंत्रदीक्षा किंवा शक्तिपात घेतो का? अर्थात हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा नाही. तर आपल्याला या
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने किमान मंत्रदीक्षा घ्यावी या दृष्टीने मी आपल्याला हे सांगतो आहे. गुरुपौर्णिमा हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. येत्या 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे, पण ही पौर्णिमा तिथी 28 जुलैपासनं 6:19 पौर्णिमा लागते आणि 29 जुलैला रात्री 8:06 पौर्णिमा आहे. तसं बघायला गेलं तर ही गुरुपौर्णिमा 28 तारखेपासून संध्याकाळी 6 सुरू होते असं म्हणायला हरकत नाही. परंतु या 2 दिवसामध्ये जे विशेषतः 29 तारखेबद्दल आपण बोलतो आहे, तर या 29 तारखेला उत्तराषाढा आणि श्रवण अशी 2 नक्षत्र आहेत की जी मकर राशीमध्ये आहेत. आता मकर राशीमध्ये एक सुप्त नक्षत्र आहे. पंचांगामध्ये याचा उल्लेख नाही या नक्षत्राचा, परंतु अभिजित नावाचं एक नक्षत्र आहे आणि ते गुप्त आहे. परंतु हे अभिजित नक्षत्र या मकर राशीमध्ये येतं. उत्तराषाढा नक्षत्रापासून तर श्रवण नक्षत्रापर्यंत याची व्याप्ती आहे. तर हे अभिजित नक्षत्र अत्यंत शुभ असं नक्षत्र आहे आणि या शुभ नक्षत्राच्या निमित्ताने आपण जी गुरुसेवा करतो त्या गुरुसेवेचं फलित आपल्याला फार मोठ्या प्रमाणात मिळतं असं अभिजित नक्षत्राचं वैशिष्ट्य आहे. आता हे अभिजित नक्षत्र काय आहे, तर या अभिजित नक्षत्रामध्ये भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की नक्षत्रामध्ये अभिजित मीच आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्या नक्षत्राच्या रूपात वावरतात ते अभिजित नक्षत्र या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आहे. मग या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या अभिजित नक्षत्रामध्ये आपण केलेली गुरुसेवा किंवा आपण गुरुविषयी व्यक्त केलेलं प्रेम हे आपल्याला आध्यात्मिक लाभ मिळवून देणार आहे. म्हणून या निमित्ताने 29 तारखेला सकाळी 9 वाजेपासून तर दुपारी 4:30 हे अभिजित नावाचं नक्षत्र आहे. या अभिजित नक्षत्रामध्ये आपण मंत्रदीक्षा घ्यावी. आता ही मंत्रदीक्षा कशी घेतली जाते आणि याचे लाभ काय, तर ही मंत्रदीक्षा आपण देहधारी गुरुकडनंही घेऊ शकता आणि जर आपल्याला शक्य नसेल तर आपण ज्या देवतेला आपली इष्टदेवता किंवा आराध्य देवता मानतो त्या देवतेकडनंही मंत्रदीक्षा घेण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ आपण श्रीरामांना जर आपलं दैवत मानत असू तर रामाच्या फोटोची किंवा रामाची मूर्ती असेल तर त्याची षोडोपचार किंवा पंचोपचार पूजा करून नैवेद्य वगैरे दाखवून त्या रामाच्या मूर्तीजवळ आपला कान नेऊन प्रभू रामचंद्रच आपल्याला एक मंत्र सांगतायत. आता हा मंत्र कुठला आहे, तर रामाचा 13 अक्षरी जो मंत्र आहे, श्रीराम जय जय राम, हा मंत्र आपल्याला प्रभू रामच सांगतायत अशी कल्पना करून या मंत्राची मंत्रदीक्षा प्रभू रामचंद्रांकडनं घ्यावी आणि तो मंत्र नित्य नियमाने विशिष्ट संख्येमध्ये त्याचा जप करावा. काहीही झालं तरी हा जप चुकवू नये. आता हे झालं प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत. आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु असतील तर त्यांच्याकडनंही आपण श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र घेऊ शकतो. भगवान विष्णू आपले गुरु असतील तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र त्यांच्याकडनं घेऊ शकतो. मारुतीराया आपले जर मंत्र असतील तर त्यांच्याकडनं ओम हनुमंते नम हा मंत्र घेऊ शकतो. किंबहुना करुणा त्रिपदीसारख्या किंबहुना ज्याला आपण एक स्तोत्र मंत्र म्हणतो असं मारुती स्तोत्र असेल किंवा हनुमान चालिसा असेल, अशा पद्धतीची मंत्र दीक्षा घेऊन आपण रोज त्याचं पठण करू शकतो. कारण यामुळे काय होणार आहे, तर या मंत्रापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्या अंतरंगामध्ये तर साठणारच आहे, परंतु आपल्या शरीराभोवती एक फार मोठं असं कवच ही ऊर्जा निर्माण करते आणि त्या कवचामध्ये आपण सुरक्षित राहतो. गुरुभक्ती म्हणजे काय, तर गुरुनी दिलेला मंत्र, गुरुनी दिलेले विचार, गुरुनी दिलेले आचार यांचं तंतोतंत पालन करणं, दैनंदिन जीवनामध्ये त्याचा विसर पडू न देणं आणि त्याची परत मंत्रसाधना करणं हे शिष्य या नात्याने आपलं काम आहे. अशी सेवा जर आपण रोज केली तर निश्चितपणे आपल्याला एक वेगळा आनंद प्राप्त होईल. खरं म्हणजे असं म्हणतात की या व्यावहारिक जीवनामध्ये किती पैसा आपल्याला मिळवावा किंवा किती पैसा आपण मिळवावा आणि आपण काय काय गोष्टी घ्याव्यात हा वेगळा भाग आहे, परंतु या सगळ्यापासून मिळणारं जे समाधान आहे ते समाधान आपल्याला सर्वात महत्त्वपूर्ण आहे.
अगदी पैसा कमी येवो जास्त येवो, पण कमी पैशातही मोठं समाधान देण्यासाठी आध्यात्मिक सेवा महत्त्वपूर्ण मानली जाते. म्हणून या मंत्र साधनेतनं आपण ही आध्यात्मिक सेवा निश्चितपणे करू शकतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या अभिजित अत्यंत सुंदर सुवर्णमय अशा मुहूर्तावर आपण गुरुचं स्तवन करावं, गुरुचं पूजन करावं, गुरुमंत्राची दीक्षा घ्यावी आणि आपलं जीवन उज्ज्वल करून घ्यावं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.